आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. नगर शहरातील भिंगारदिवे मळा येथील जय बेलेश्वर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी झाली आहे. जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या सोहळ्यानं सर्वांच्याच नजरेचे पारणे फेडले. लेझर शो, फटाक्यांची आतिषबाजी आणि महाप्रसाद वाटपानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. शिवजयंतीनिमित्तानं प्रतिष्ठानच्या वतीनं केवळ उत्सवाचंच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीचं दर्शन घडवणारे उपक्रम राबवले गेले. सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलं. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा झाला. या सोहळ्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटला गेला, ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार तरुण पिढीमध्ये रुजावेत या हेतूनं गेली 12 वर्षांपासून आम्ही विविध उपक्रम राबवतोय. यापुढेही सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रम याच जोमानं सुरू राहतील, असं प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे यांनी म्हटलंय. जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानाने सालाबाराप्रमाणे यंदाही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या विद्युत रोषणाईने साजरा केलेला आहे. तर यामध्ये मंडळाचे जे अध्यक्ष आहे कुमार कचरे यांना वेळोवेळी आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचं वेळोवेळी मार्गदर्शन झालेलं आहे. तसेच शिवजयंतीच्या कार्यक्रमासोबत यानंतर येणारे जे संभाजी महाराजांचं बलिदान मास कार्यक्रम असतील, या प्रकारचे इतर जे महापुरुषांच्या जयंती वगैरे इतरही असे कार्यक्रम हे जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे हे वेळोवेळी करत राहतात. यामध्ये आपले हिंदू धर्मरक्षक जे लाडके आमदार आहेत आपले संग्राम जगताप यांचं वेळोवेळी आपले मार्गदर्शन हे होतच आलेलं आहे. तसेच त्यांचं खंबीर पाठिंबा तसेच या मंडळाला वेळोवेळी त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल संग्राम भैया जगताप यांचेही मनपूर्वक आभार आम्ही जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानाच्या वतीने मानतो. तसेच कुमार कचरे यांनी जे हा यंदा शिवजयंतीचा कार्यक्रम केलेला आहे, हा जवळजवळ 12 वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. तर या कार्यक्रमाने तर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शिवजन्मोत्सव सोहळा असेल, यामध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये लहान मुलांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊन शिवजन्माचा पाळणा सोहळा या असे कार्यक्रम होत असतात. तसेच स्नेहभोजनाचे कार्यक्रम, यामध्ये हजारो शिवभक्त जे असतील ते जेवणाचा लाभ घेतात. हा जो उपक्रम या बेलेश्वर प्रतिष्ठानातर्फे राबवला जातो, याबद्दल खरंच कुमार कचरे यांचे आभार. आणि त्यांनी याही पुढे असे उपक्रम राबवत राहावे, लोकांमध्ये एकोपा व शिवाजी महाराजांचे विचार वाढवण्याचे काम करावे. आमचे मार्गदर्शक संग्राम भैया जगताप आणि आमचे काका ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे यांचं बी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होतं. त्यांच्या आदेशानेच आम्ही दरवर्षीप्रमाणे स्नेहभोजनाचा कार्यक्रम करतो आणि लहान मुलांचा छोटा असा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि स्नेहभोजन आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला आहे. संग्राम भैयांचं आम्हाला सतत मार्गदर्शन लाभत असतं. त्याचप्रमाणे आडी अडचणीला आम्हाला मदत करतात. जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे, जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे भिंगारदिवे माळा येथे जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केलेले आहे. यावर्षी विविध स्पर्धांचे आयोजन याकरता करण्यात आलेले होते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात आलेले होते. दरवर्षी जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठान हे महाप्रसादाचे देखील आयोजन करते व या वर्षी देखील हजारो लोकांनी या महाप्रसादाला येथे उपस्थिती दर्शवलेली आहे.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे विचार समाजात तळागाळापर्यंत पोहोचावे व समाजात जो तेढ वाढत चाललेला आहे तो तेढ कमी व्हावा याकरता कुमारभाऊ कचरे यांच्याद्वारे असे विविध उपक्रम दरवर्षी केले जातात व विविध महापुरुषांच्या जयंत्या देखील साजऱ्या केल्या जातात व लोकांना एकत्र जमवले जाते. असेच दरवर्षी देखील त्यांच्याकडनं असे कार्य होत जावो व समाजामध्ये एक चांगली ऊर्जा शिवरायांची जी आहे ती समाजामध्ये उत्स्फूर्तपणे प्रेरित केली जावी. शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम वर्षभर त्यांच्याकडनं केले जातात. महापुरुषांच्या जयंती साजरे केल्या जातात. आज या ठिकाणी सकाळपासूनच आनंद असं वातावरण होतं. वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भुतकरवाडी परिसर, भिंगारदेवीमाळा, हनुमान कॉलनी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी आरतीसाठी हजर झाले आणि सर्वांनी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कुमारभाऊंनी असंच वर्षभर कार्यक्रम आयोजित करून लोकांची सेवा करावी आणि शिवरायांचे जे काही विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा काटोकाट प्रयत्न करावा अशी मी बेलेश्वर आरती मंडळातर्फे कुमारभाऊंना शुभेच्छा देतो. आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडलेला हा सोहळा आणि रात्री झालेल्या भव्य लेझर शो पाहून नागरिकांनी जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचं कौतुक केलंय. शहराच्या या भागात अशा प्रकारे ऐतिहासिक विचारांना उजाळा देणारे उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय. या सोहळ्याला ॲडव्होकेट आकाश कचरे, अंकुश कचरे, जालू कासवत, मामा बिराजदार, मच्छिंद्र भालके, भैया जोशी, ओंकार चव्हाण, आशू राऊत, मिननाथ निकरड, महेश पिंपळे, गणेश टेमकर, नितीन परदेशी, स्तवन वैराळ, डॉक्टर गौरव बोठे, स्वामी म्हस्के, सुमित रणदिवे यांसह भिंगारदिवे मळा परिसरातील नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले. तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.